नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2024-25 चा राज्य सरकारच्या माध्यमातून 2 जी.आर काल आणि परवा घेण्यात आलेला आहे. या दोन्ही जी.आरच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडे पैसे पाठवण्यात आलेले आहेत. शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही जी.आर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहोत. पहिला जी.आर मध्ये काय आहे ते बघा. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता 5,08,54,953 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबत हा जी.आर आहे. त्यानंतर दुसरा जी.आर आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता 35,96,207 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत हे दोन्ही जी.आर तुम्ही पाहिलेत. विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यासंदर्भातील हे दोन्ही जी.आर आहेत. 18 मार्च 2026 रोजी हे दोन्ही जी.आर घेण्यात आलेले आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारा हे जी.आर आहे. या जी.आरच्या अनुषंगाने रब्बी हंगाम 2024-25 असेल, खरीप हंगाम 2024 असेल, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यासाठी हे दोन्हीही महत्त्वपूर्ण जी.आर राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे. आणि या जी.आरच्या अनुषंगाने जी निधी कंपनीकडे वितरित करण्यासाठी द्यायला पाहिजे होती ती निधी थेट पाठवण्यात आलेली आहे. साधारणपणे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्चच्या पूर्वी येण्याची दाट शक्यता आहे. कारण 31 मार्च पर्यंत जे काही डीबीटी मार्फत पैसे पाठवायला पाहिजे होते ते सर्व पैसे आम्ही पाठवणार आहोत अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आलेली आहे. 31 मार्चच्या पूर्वी हे पीक विम्याचे पैसे कधीही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात. ही एक दिलासदायक देणारी अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर अशाच अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.